नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी करण लोणकर. लाडक्या बहिणींनो, गेल्या काही दिवसांपासून आपल्या चॅनलवर एक सतत प्रश्न विचारला जात होता की दादा, लाडकी बहीण योजनेचे पैसे मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे? तर तुमच्या याच प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळालाय. महाराष्ट्र शासनाने मे 2026चा हप्ता वितरणाबाबतचा अत्यंत महत्त्वाचा आणि अधिकृत शासन निर्णय म्हणजेच नवीन जी आर आजच जारी केला आहे. कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये सर्वात आधी जमा होणार आणि बँक खात्याबाबत कोणती काळजी घ्यायची आहे याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर येथे पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष. म्हणजे हा लाडक्या बहिणीचा जो जी आर आहे, या जी आर बद्दल याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये दिनांक दिलेली आहे 10 जून 2026, म्हणजे कालचा शासन निर्णय आहे. आता याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे तर ते आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक, विशेष घटना योजना, अनुसूचित जात घटक क्रमांक योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सहाय्यक अनुदान वेतन शीर्षालेख 3,000 कोटी इतका निधी वितरित मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे मित्रांनो, माझी लाडकी बहीण ही योजना आणि अजून काही एक दोन योजना आहेत, तर त्या योजनांना मिळून साधारणतः 3,000 कोटी इतका निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये अजून काय सांगण्यात आलेलं आहे, तर वित्त विभागाच्या संदर्भातील 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकान्वये 26/2027 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या शीर्षलेखाखाली माहे मे 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी साधारणतः 344.74 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला बालविकास विभाग या अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीत वितरित करण्याचं शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या ज्या महिला आहेत, त्यांना मे 2026 या महिन्याचा जो हप्ता आहे, तो हप्ता एकूण ज्या महिला आहेत, त्या एकूण महिलांना जो मिळणारा हप्ता आहे, त्यापैकी सर्व मिळून जी रक्कम आहे ती 3,444.74 कोटी इतका निधी जो आहे तो मान्य करण्यात आलेला आहे. म्हणजे मे महिन्याचा जो हप्ता आहे, तो माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला आहेत, ज्या पात्र महिला आहेत, त्यांच्या खात्यावरती येणार आहे. तर पुढं काय सांगितलं त्यांनी, सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे. म्हणजे जो त्यांची जी कुठली प्रणाली असेल त्याच्यावर तर ते त्यांनी पैसे पाठवून दिलेले आहेत. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रण अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासन धोरणानुसार मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशीर्षनिहाय, उपलेखाशीर्षनिहाय तसेच साध्या झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, नीती उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण, संबंधित प्रादेशिक उपप्रादेशिक समाज कल्याण, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, महिला बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. म्हणजे 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबतची त्यांनी ज्या घोषणा आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. बाकी अजून सांगितलेलं आहे की सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला बाल विकास विभागाची राहील. तसेच अनुसूचित जातीच्या नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या विभागाने उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थींकरिता होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. म्हणजे हा अशा पद्धतीचा लाडक्या बहिणींचा जो जी आर होता, तो जी आर आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की साधारणतः 344.74 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तो निधी मे 2026 या महिन्याकरिता आहे आणि ज्या ज्या लाभार्थी महिला आहेत, छाननी करून राहिलेल्या पात्र लाभार्थी महिला आहेत, तर त्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे हे पैसे जमा होणार आहेत. तर अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. त्याच्याबरोबर अशा ज्या छोट्या-मोठ्या ज्या अपडेट असतात, त्या अपडेट आम्ही तुम्हाला शेअर करत असतो. त्याच्यासाठी आमचा Telegram आणि WhatsAppचा ग्रुप आहे.
तर त्या दोन्हीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जॉइन करा. ते एकदम फ्री आहे. ज्या येणारे अपडेट असतात त्याच्यासाठी तुम्हाला YouTubeवर येण्याची गरज पडत नाही. ऑटोमॅटिकली तुम्हाला WhatsAppवरती नोटिफिकेशन मिळून जाते. पुन्हाच भेटूया अशा एखाद्या नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.